पूर्वीची जी पेन्शनचा प्रकार जो आहे, जुनी पेन्शन, या जुन्या पेन्शनमध्ये ती पेन्शन केस तयार करण्यासाठी येणाऱ्या गहन प्रश्नांची चर्चा किंवा गहन प्रश्नांसंबंधी मार्गदर्शन या व्हिडिओमधून मी करणार आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये असं नाहीये की पेन्शन कशी मिळते, कुठून मिळते वगैरे, हे नाही. ज्यांच्या अशा अडचणी तयार झालेल्या आहेत की ज्या अडचणींनी त्यांना समजतच नाही की आपल्या वारसांची किंवा आपले ज्यांच्या करता पेन्शन घ्यायची त्यांची पेन्शन कशी आपल्याला मिळेल. तर अशा गहन प्रश्नांची चर्चा जी आहे त्यासंबंधी मी मार्गदर्शन करणार आहे. अनेकांना त्याचा उपयोग होईल. आता जुन्या पेन्शन केसेसची लोक तशी कमी राहिली आहेत, पण तरीही अनेक जणांचे असे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत की ज्या प्रॉब्लेमला म्हणजे त्यांच्या वारसांनाच समजत नाही की काय करावं. तर त्यासंबंधी मी मार्गदर्शन करणार आहे. पेन्शन सेवा पुस्तकाने मिळते. म्हणजे सेवा पुस्तक त्यात आपलं लास्ट पे असतो आणि मग ते महालेखापालांकडे पाठवायचं आणि तिथून पेन्शन आपल्याला मंजूर होते. ही साधी आणि सोपी पद्धत आहे, नाही का? आणि याच पद्धतीने आपल्याला पेन्शन मिळते. आता मी अशा केसेस सांगणार आहे की ज्या केसेसमध्ये प्रॉब्लेम आलेले आहेत. म्हणजे समजा पेन्शन जी मिळते ती सेवा पुस्तकापासून मिळते, बरोबर. पण जर समजा सेवा पुस्तकच एखाद्याचं नसेल तर काय करायचं? सेवा पुस्तकच जर नसेल तर त्याच्याकडे असलेलं त्याचं दुय्यम सेवा पुस्तक जे आहे ते मूळ सेवा पुस्तक म्हणून धरावं, असे आदेश त्याला जो अपॉइंट करतो त्याला सक्षम प्राधिकारी म्हणतात. तर त्या सक्षम प्राधिकाऱ्याने तसे आदेश काढावेत आणि मग त्याच्याकडे जर समजा त्याचं दुय्यम सेवा पुस्तक असेल तर ते मग सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित करून द्यावं की हे दुय्यम सेवा पुस्तकाला मूळ सेवा पुस्तक म्हणून समजण्यात यावे आणि मग त्याच्यावरून पेन्शन केस तयार करावी आणि ती महालेखापालांकडे पाठवण्यात यावी. आता एखाद्याकडे दुय्यम सेवा पुस्तकही नाही, मग काय करायचं? म्हणजे बघा, आता दुय्यम सेवा पुस्तकावरनं पेन्शन केस आपल्याला तयार करता येईल, ठीक आहे. आता एखाद्याकडे दुय्यम सेवा पुस्तकही जर समजा नसेल तर आहे की नाही, प्रॉब्लेमच आहे. म्हणजे मूळ सेवा पुस्तक पण सापडत नाही आणि दुय्यम सेवा पुस्तक पण नाही. तुम्ही म्हणाल असं कसं होईल? तर काही कार्यालयांचं असं झालंय, प्रत्यक्ष झालंय. म्हणजे एक तर कार्यालय जळालं आणि जळाल्यानंतर त्याच्यामध्ये जी सेवा पुस्तकं होती ती मूळ जळाली. मग त्यावेळी ज्यांच्याकडे दुय्यम सेवा पुस्तकं होती त्यावरून त्यांनी दुय्यम सेवा पुस्तकावरून पेन्शन केसेस तयार केल्या. पण ज्यांच्याकडे दुय्यम सेवा पुस्तकही नाही अशांनी काय करायचं? मग अशांच्यासाठी शासनाने आदेश काढला की ते कर्मचारी ज्या ज्या कार्यालयात कार्यरत होते त्या कार्यालयामधून त्या कार्यालयामधील रेकॉर्ड आणि त्यांच्याकडे त्यांना त्यावेळी मिळालेल्या ऑर्डर्स यांचा वापर करून नवीन सेवा पुस्तक तयार करावं आणि त्या कार्यालयामध्ये आत्ता जे कार्यरत आहेत त्यांनी हे जे आहे त्या नोंदी सर्टिफाय कराव्यात
आणि अशा प्रकारे ते सेवा पुस्तक पूर्ण करावे. प्रश्न ते नाही का? आणि मग ते सेवा पुस्तक जे आहे ते सेवा पुस्तक ते त्यांचा जो अपॉइंटिंग अथॉरिटी आहे त्याने शासनाच्या आदेशाचा संदर्भ देऊन हे मूळ आहे असे समजावे, असे प्रमाणित करून मग पेन्शन केस करावी. सेवा पुस्तकाचा प्रश्न समजा मिटला, ठीक आहे. आता अनेक जण म्हणजे कार्यालयामध्ये बघा खूप प्रकारे अपमान वगैरे होतात किंवा काहींचे स्वभावही विचित्र असतात आणि निघून जातात, गायब होतात. आणि त्याची बायको, मुलगा, हे मी प्रत्यक्ष अशी पाहिलेली उदाहरणे आहेत बरं. तर हे जे आहेत हे यांना समजतच नाही. आता नवरा गेला समजा, त्याची 15-20 वर्ष सेवा झालेली आहे आणि तो निघून गेला, मग काय करायचं? आता त्याची पेन्शन तर मिळाली पाहिजे. तर या संबंधीचा जो नियम आहे तो नियम असा आहे की जो निघून गेलाय घरातून तो मेलेला तर नाहीये, बरोबर ना? मग त्याची जी पेन्शन आहे, त्याची जेवढी सेवा झाली असेल त्याच्यावरची जी पेन्शन आहे ती त्याच्या वारस म्हणून त्याच्या बायकोला मिळणार. ठीक आहे ना? पण कधी? तिने नवरा गायब झाल्याची तक्रार ही पोलीस स्टेशनला द्यावी आणि पोलीस स्टेशनला दिल्यानंतर 7 वर्षाने एखादा माणूस हा मृत म्हणून घोषित केला जातो. 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला त्याच्या पेन्शनवर आणि त्याच्या फॅमिली पेन्शनवर तिला दावा करता येईल, त्याच्या आधी नाही. म्हणजे असं जर समजा कोणी गायब वगैरे जर समजा झाला असेल तर FIR करणे वगैरे हे करणं आवश्यक आहे. आता ही जी प्रकरणं आहेत ही सगळी प्रकरणं कमी सेवा झाल्यामुळे वगैरे अशी जरी समजा असली जुन्यांमध्ये, तरीसुद्धा त्यांना थोडी का होईना पेन्शन मिळते. अशा पेन्शनलाच अनुकंपा निवृत्तीवेतन असं म्हटलं जातं. आणि अशा अनुकंपा निवृत्तीवेतनाचे जे आहेत ते पाठवताना ते शासनामार्फतच AGला पाठवलं जातं किंवा AGकडे जरी पाठवलं तरी AG तुम्हाला शासनाचे त्यावर अभिप्राय घ्या असं सांगतं, त्याशिवाय ती पेन्शन मंजूर होत नाही. पण जर समजा असं कोणी अडलं असेल तर होतं काय? म्हणजे ज्या बाईचा अशा प्रकारे झाला असेल तर काय करायचं? तर तिने पहिल्यांदा तो ज्या कार्यालयात कामाला होता त्या कार्यालयात भेटावी आणि त्यांना ती पेन्शन जी आहे, सर्व कागदपत्र देऊन ती पेन्शन जी आहे ती त्यांना मंजूर करण्याकरता आग्रह धरावा. तिची पेन्शन ही तिथूनच मंजूर होणार आहे. आता जर समजा ते ऑफिसच तिथे नसेल तर अनेक ऑफिसेस जी आहेत ती एकमेकांमध्ये मर्ज झालेली आहेत. पूर्वी जिथं ते काम करत होते ते ऑफिस तिथून हललंय आणि दुसरीकडेच गेलंय. अशा वेळी ते जिथे गेला असेल तिथे जाऊन तुम्हाला ती पेन्शन केस करावी लागेल. तिथेही छडा जर नाही लागला तर तुम्हाला त्या विभागाच्या संचालनालयाशी संपर्क साधावा लागेल आणि मग तिथून ते प्रकरण जे आहे ते तुम्हाला करावं लागेल. तर यासाठी अनेक जण काय करतात किंवा यात काही सुधरत नाही, आता काय करायचं, मग वकिलाकडे वगैरे जातात. पण वकिलाकडे जाणे हा यातला उपाय नाही आहे. कारण कोर्टात जर समजा गेलं पेन्शन केस द्या, पेन्शन नाही म्हणून, नाही का, पेन्शनसाठी,
तर कोर्ट काय म्हणेल? कोर्ट फार तर एवढंच म्हणेल की हा तुमची पेन्शन केस मग कोणाकडून घ्यायची वगैरे असं. शिवाय कोर्टाच्या तारखा पडणार आणि कोर्ट तुम्हाला पेन्शन नाही देणार आहे. त्याशिवाय वकिलाची फी नाही का, हे सगळं हा सगळा त्रासाचाच भाग आहे. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरनं मी सांगतोय की अगदी 7-7, 8-8 वर्ष अशी काढल्यानंतर मग जेव्हा वकील सुद्धा ती केस सोडून देतो, सोडून देतो पेक्षा तो तिला नुसताच दिलासा देतो आणि पैसे उकळत राहतो. हे आहे, मी पाहिलेले वस्तुस्थिती. त्यापेक्षा त्या कार्यालयांशी संपर्क साधा आणि त्या कार्यालयांना सांगा. म्हणजे मग तुम्हाला तुमची पेन्शन केस जी आहे ती काढण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. आता म्हणजे आपण बघितलं, सेवा पुस्तक नसलं तर काय करायचं, दुय्यम सेवा पुस्तक वापरायचं. तेही नसलं तर काय करायचं तेही आपण पाहिलं. समजा गौरात जर समजा गायब झाला अचानक, त्याचा व्हेअरअबाउट्सच माहिती नाही, तर काय करायचं हेही आपण पाहिलं. तर ही अशी जी प्रकरणं आहेत, अशा प्रकरणांची संख्या तुम्हाला वाटेल कमी आहे, पण तसं नाही आहे. अशी अनेक प्रकरणं जी आहेत ती आहेत. आणि मग अशी मंडळी जी आहेत ना, ती उगीचच एजंट वगैरे गाठत बसतात. तर माझी अशी विनंती आहे त्यांना की खरं त्यांनी एजंटच्या वगैरे नादी लागू नये. त्यापेक्षा कुठे कामाला होता याचा शोध घेऊन त्या कार्यालयाकडे पाठपुरावा करावा. फॅमिली पेन्शन हा एक अगदी म्हणजे अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळं आपल्याला रेग्युलर पेन्शनरला जेव्हा PPO मिळतो, तर हा जो PPO आहे, हा PPO आपली प्रत्येकाने जपून ठेवावा. दुर्दैवाने म्हणजे निधन जर समजा झालं तर बायकोला जी फॅमिली पेन्शन मिळणार आहे त्याची कल्पना तिला आधीच असणं आवश्यक आहे. आता ही फॅमिली पेन्शन जी आहे ती तुम्हाला जिथून पेन्शन मिळते तिथूनच फॅमिली पेन्शन मिळते. पेन्शनरच्या निधनानंतर फक्त फॅमिली पेन्शनरची ओळख एवढाच भाग असतो आणि त्यासाठी आधार कार्ड आणि इतर साधी कागदपत्र आणि फॉर्म वगैरे हे फॅमिली पेन्शनरच्या ओळखी करता ट्रेझरीमध्ये जाऊन जर समजा गेलं आपण, तर पटकन ही कामं होऊ शकतात. आता ज्यांची पेन्शन म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जर पाहिली आपण, तर ती ट्रेझरीमधून होते. जे जिल्हा परिषदेत कामाला आहेत त्यांची जिल्हा परिषदेतून होईल फॅमिली पेन्शन. त्याच्यानंतर महामंडळं वगैरे अनेक देतात पेन्शन, तर त्यांची जी आहे ती त्यांच्या हेड ऑफिसकडून फॅमिली पेन्शन मिळेल. त्यामुळे त्याप्रमाणे करावं. अशी जी प्रकरणं जी आहेत ज्याच्यामध्ये खरोखरच खूप अडचणी येतात आणि म्हणजे सरकारी नोकरी करून सुद्धा त्यांच्या वारसांना पैसे मिळण्यामध्ये ज्या अडचणी येतात, तर या अडचणींसाठी प्रत्येक गोष्टीसाठी शासनाने GR जे आहेत ते बरोबर काढलेले आहेत. आणि हे जे GR आहेत हे GR वापरून आपल्याला कितीही कॉम्प्लिकेटेड केस जी आहे ती सोडवता येते. जर समजा तुमच्या माहितीतल्या कोणाची तर तुमची जर समजा अशी कोणतीही जर समजा अडचण असेल पेन्शनच्या संदर्भात, तर मला नक्की तुम्ही या व्हिडिओमध्ये कॉमेंट्स करा, म्हणजे मला त्याचं उत्तर देता येईल. त्याशिवाय जर समजा कोणाला शासकीय सेवेत असताना सेवा शर्ती किंवा सेवेमधील अडचणी यासंबंधी जर समजा मार्गदर्शन हवे असेल, तर तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा, म्हणजे मला त्यावर उत्तर देता येईल. विभागीय चौकशा आणि
तुम्ही मला जर समजा कॉमेंट करून सांगितलं की ह्या विषयावर मार्गदर्शन पाहिजे, तर त्यावर मला व्हिडिओ बनवून मार्गदर्शन करणंही सोयीचं पडेल. तर हा जो व्हिडिओ आहे हा सरकारी कर्मचाऱ्यांनी किंवा महामंडळामध्ये पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मित्रांना किंवा अशा अडचणी ज्यांना आल्या आहेत किंवा आत्ता अडचणी असतील त्यांना तुम्ही नक्की सांगा. एखाद्याला मदत झाली तर चांगलंच आहे. आणखीही तुमची सेवेमधले जर काही प्रॉब्लेम असतील तर नक्की सांगा, मी नक्की सोडवायचा प्रयत्न करेन. तुर्तास इतकंच. धन्यवाद.